राज्यभरात पुढच्या काही दिवसांसाठी पावसासंदर्भात नेमका काय अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, जाणून घेऊया त्या बातम्या। मुंबईसह राज्यात पावसाचा येलो अलर्ट। मुंबईत रिमझिम पाऊस तर हवामान विभागाकडून कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। सुकना नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात, तर वाकुळणी माहेर भायगाव मधील अनेक शेतांमध्ये पाणी। कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली, राजापूर बंधाराही पाण्याखाली। सोलापूरच्या माढ्याच्या टाकळी गावच्या परिसरात मुसळधार पाऊस। ओढे नाले तुडुंब भरले। टाकळी गावच्या ओढ्याचं पाणी पुलावरून वाहू लागल्यानं ग्रामस्थांना पाण्यातूनच शेतावर जाण्याची वेळ। कोल्हापुरातील राधानगरी धरण मे महिन्यातच 50% भरलं। 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ। राधानगरी धरण क्षेत्रात सध्या ढगाळ वातावरण। धुळ्यात सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी। जिल्ह्याला येलो अलर्ट। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी आणि काजळी या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पावसामुळे रत्नागिरीतील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील किरझणीमधील तलाव परिसरात जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागला। कोल्हापूरच्या राधानगरीतील राऊतवाडी धबधबा प्रवाहित। राऊतवाडी धबधबा पहिल्यांदाच मे महिन्यात प्रवाहित। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण। तर पावसाचा मोठा फटका राज्यातल्या शेती पिकांना बसलेला आहे, तसंच अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झालेली आहे। त्याबाबत जाणून घेऊया। लातूर जिल्ह्यातील रेणापूर ते आष्टामोड रस्त्यावरील पर्यायी पूल पाण्याखाली गेला। पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्तेही जलमय। सोलापूरच्या बार्शीत मागच्या 8 ते 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस। बार्शी तालुक्यातील आगळगावमध्ये कांदा पिकाचं नुकसान। काढणीला आलेला उन्हाळी कांदा पावसामुळे भिजला। सोलापूरमधील मुसळधार पावसाचा बागायती शेतीला मोठा फटका। बार्शीच्या सौंदर्य गावातील खजूर बागेचं पावसामुळे मोठं नुकसान। 2.5 एकर बागेतील साधारणतः 200 खजुराच्या झाडांवर पावसाचा परिणाम। नवी मुंबईच्या वाशीत मुसळधार पावसाचा एपीएमसी मार्केटला फटका। पावसामुळे ग्राहक नसल्यानं फळांचं मोठं नुकसान। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा कहर। जिल्ह्यात 1248 हेक्टर बागायती पिकांचं नुकसान। नुकसानग्रस्त शेती पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी। जळगाव जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात। 2 दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासून जोरदार हजेरी लावली। पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची मशागतीची कामं लांबणीवर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा वेग मंदावला, मात्र काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच। हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट। राज्यात वळवाच्या पावसाचा अधिक जोर। मार्च ते मे महिन्यात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद। साताऱ्यात या काळात 401.3 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला। मे महिन्यात झालेल्या पावसाचा उत्तर सोलापूरला फटका। सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान। साखरेवाडी गावातील शेतात पाणी साचल्यानं भुईमूग कुजला।